नमस्कार मित्रांनो अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना राज्य सरकारच्या माध्यमातून निधी मंजूर करण्यात आलेला आहे आणि यासाठी 4 शासन निर्णय घेण्यात आलेले आहे। यामध्ये कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र असणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना यामध्ये मदत मिळणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट तुम्हाला भेटत राहतील। तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात। तर या ठिकाणी आपण पहिला शासन निर्णय समजून घेऊयात। अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत मार्च 2026 अंतर्गत महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाअंतर्गत दिनांक 25 जून 2026 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। तर या शासन निर्णयामध्ये काय महत्त्वपूर्ण माहिती दिलेली आहे या ठिकाणी आपण समजून घेऊयात। मार्च 2026 या कालावधीत राज्यात अकोला, बुलढाणा व भंडारा जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता 13,27,98,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे। व यामध्ये आता कोणते जिल्हे पात्र असणार आहे आपण त्या जिल्ह्यांची यामध्ये विवरणपत्र समजून घेऊयात। 25/6/2026 चे हे विवरणपत्र आहे। यामध्ये विभाग जर पाहिला तर अमरावती विभागासाठी अकोला व बुलढाणा जिल्हा आहे। यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या पाहिली अकोला जिल्ह्यासाठी तर 1476 आहे, तर बुलढाणा जिल्ह्यासाठी 12,052 एवढी संख्या आहे। यामध्ये मिळणारा जो काही निधी आहे तो 1,69,26,000 एवढा निधी हा अकोला जिल्ह्यासाठी असणार आहे। तर बुलढाणा जिल्ह्यासाठी 10,99,39,000 एवढा निधी हा बुलढाणा जिल्ह्यासाठी वितरित केला जाणार आहे। त्यानंतर यामध्ये नागपूर विभागासाठी जर पाहिलं तर भंडारा जिल्हा आहे। यामध्ये बाधित शेतकऱ्यांची संख्या ही 1,188 आहे, तर निधी आहे हा 9,33,000। एकूण जर निधी पाहिला तर 13,27,98,000 एवढा निधी हा एकूण छत्रपती संभाजीनगर विभाग व नागपूर विभागासाठी हा वितरित केला जाणार आहे। त्यानंतर 2 नंबरचा आपण GR समजून घेऊयात। अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत एप्रिल 2026 हा महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाअंतर्गत दिनांक 25 जून 2026 रोजी घेतलेला हा शासन निर्णय आहे। तर या शासन निर्णयामध्ये काय माहिती दिलेली आहे ते आपण या ठिकाणी समजून घेऊयात। तर या ठिकाणी पहा एप्रिल 2026 या कालावधीत राज्यात बीड, लातूर, छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता यामध्ये 2,02,79,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे। आणि यामध्ये कोणते जिल्हे असणार आहे ते आपण या ठिकाणी समजून घेऊयात। तर या ठिकाणी पहा 25/6/2026 सोबतचे विवरणपत्रामध्ये विभाग जर पाहिला तर छत्रपती संभाजीनगर विभागासाठी यामध्ये जिल्हा छत्रपती संभाजीनगर यामधील संख्या जर पाहिली तर 268 शेतकरी संख्या ही बाधित असणार आहे व निधी जर पाहिला तर 26,93,000। त्यानंतर बीड जिल्ह्यासाठी बाधित शेतकऱ्यांची संख्या आहे 996 शेतकरी। त्यानंतर निधी जर पाहिला तर 92,07,000 हा बीड जिल्ह्यासाठी असणार आहे। त्यानंतर लातूर जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर बाधित शेतकरी संख्या आहे 791 व निधी वितरित होणार आहे 46,65,000। एकूण जर पाहिलं 79,000 एवढा निधी हा छत्रपती संभाजीनगर विभागातील या जिल्ह्यासाठी असणार आहे। त्यानंतर आपण 3 नंबरचा GR समजून घेऊयात। अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत एप्रिल 2026 व मे 2026 हा महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाअंतर्गत दिनांक 25 जून 2026 रोजी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये काय माहिती दिलेली आहे ते आपण या ठिकाणी समजून घेऊयात। एप्रिल 2026 मे 2026 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता 106,56,48,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे। व हा निधी वितरित करण्यासाठी कोणते जिल्हे यामध्ये पात्र असणार आहे तर या ठिकाणी पहा विभाग जर पाहिलं तर नागपूर विभागासाठी नागपूर जिल्ह्यासाठी बाधित शेतकरी संख्या आहे 367 व यामध्ये निधी जो वितरित होणार आहे तो निधी आहे 31,17,000। वर्धा जिल्ह्यासाठी आहे बाधित शेतकरी 23, निधी हा 3,89,000। चंद्रपूर जिल्ह्यासाठी जे काही पात्र शेतकरी आहेत बाधित झालेले शेतकरी आहेत 655 शेतकरी असणार आहेत। यामध्ये निधी जर पाहिला तर 54,73,000 एवढा निधी हा चंद्रपूर जिल्ह्यासाठी हा यामध्ये दिला जाणार आहे। आणि नागपूर विभागातील एकूण जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर एकूण बाधित शेतकरी संख्या आहे 1,045 व जो काही निधी आहे तो 89,79,000 एवढा निधी हा नागपूर विभागातील जिल्ह्यातील शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे। त्यानंतर या ठिकाणी पहा नाशिक विभागासाठी नाशिक जिल्हा असणार आहे। नाशिक जिल्ह्यामधील बाधित शेतकरी संख्या जर पाहिली
तर 36,764 एवढी बाधित शेतकरी संख्या आहे व निधी जर पाहिला 48,73,83,000 एवढा निधी हा नाशिक जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी असणार आहे। त्यानंतर धुळे जिल्ह्यासाठी जी काही बाधित शेतकरी संख्या आहे 19,203 व निधी जर पाहिला तर 18,34,04,000। नंदुरबार जिल्ह्यातील बाधित शेतकरी संख्या आहे 776, निधी जर पाहिला तर 83,74,000। त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील शेतकरी संख्या आहे 14,360 व मिळणारा जो काही निधी आहे तो 14,50,00,000 एवढा निधी हा जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असणार आहे। त्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी जर पाहिलं तर 21,495 बाधित शेतकरी संख्या असणार आहे व निधी 21,30,37,000 एवढा निधी हा अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी असणार आहे। व नाशिक विभागातील एकूण जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर बाधित शेतकरी संख्या आहे 92,598 तर मिळणारा जो काही निधी आहे तो 103,72,87,000 एवढा हा नाशिक विभागातील एकूण या जिल्ह्यासाठी असणार आहे। त्यानंतर पहा या ठिकाणी कोकण विभाग देण्यात आलेला आहे। कोकण विभागातील पाहिले तर ठाणे जिल्ह्यातील जी काही बाधित शेतकरी संख्या आहे ती 157 आहे व जो काही मिळणारा निधी आहे तो 11,36,000। सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 116 ही बाधित शेतकरी संख्या आहे व 5,50,000 एवढा निधी हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे। एकूण कोकण विभागातील शेतकरी संख्या जर पाहिली तर 273 आहे व निधी जर पाहिला तर 16,86,000 एवढा निधी हा कोकण विभागातील जिल्ह्यांसाठी वितरित होणार आहे। त्यानंतर पुणे विभागातील जर पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांची संख्या आहे 1,872 व निधी वितरित होणार आहे 1,76,96,000। तर एकूण नागपूर विभाग, नाशिक विभाग आणि कोकण विभाग, एकूण पुणे विभाग या विभागासाठी जर बाधित शेतकरी संख्या पाहिली 95,789 आहे व मिळणारा जो काही निधी आहे तो 106,56,48,000 एवढा निधी हा या विभागातील जिल्ह्यांना वितरित केला जाणार आहे। त्यानंतर चौथा आणि शेवटचा शासन निर्णय समजून घेऊयात। अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत एप्रिल 2026 व मे 2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाअंतर्गत दिनांक 25 जून 2026 रोजी घेतलेला हा शासन निर्णय आहे। तर या शासन निर्णयामध्ये काय सांगण्यात आलेले आहे ते आपण या ठिकाणी समजून घेऊयात। तर या ठिकाणी पहा माहे एप्रिल 2026 व मे 2026 या कालावधीत राज्यात गडचिरोली, सातारा, सोलापूर व सांगली जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता यामध्ये 4,03,01,000 इतका निधी वितरित करण्यास शासनाची मंजुरी देण्यात आलेली आहे। व यामध्ये आता कोणते जिल्हे असणार आहे ते आपण या ठिकाणी समजून घेऊयात। तर या ठिकाणी पहा 25/6/2026 सोबतचे विवरणपत्रामध्ये नागपूर विभागातील गडचिरोली जिल्ह्यासाठी बाधित शेतकरी संख्या जर पाहिली तर 825 आहे व मिळणारा जर निधी पाहिला तर 10,03,60,000 एवढा निधी हा गडचिरोली जिल्ह्यासाठी असणार आहे। त्यानंतर पुणे विभागातील सातारा जिल्ह्यासाठी एकूण बाधित शेतकरी संख्या आहे 379 आणि निधी आहे 20,18,000। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यासाठी जर पाहिलं तर बाधित शेतकरी संख्या आहे 965 व निधी आहे 13,05,05,000। त्यानंतर सांगली जिल्ह्यासाठी आहे बाधित शेतकरी संख्या 1,109 व मिळणारा जो काही निधी आहे तर 1,44,18,000। तर एकूण पुणे विभागातील या जिल्ह्यासाठी जर मिळणारा निधी व बाधित शेतकरी संख्या पाहिली तर 2453 एवढी संख्या असणार आहे व निधी जर पाहिला तर 2,99,41,000 एवढा निधी पुणे विभागातील या जिल्ह्यासाठी असणार आहे। त्यामध्ये एकूण नागपूर विभाग आणि पुणे विभागासाठी जर पाहिलं तर एकूण बाधित शेतकरी संख्या आहे 3,278 व जो काही मिळणारा निधी आहे तो आहे 4,03,01,000 म्हणजे 4,03,01,000 रुपये इतका निधी हा नागपूर आणि पुणे विभागातील या जिल्ह्यासाठी असणार आहे। तर यामध्ये जे जे जिल्हे बाधित आहे अशा सर्व जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच डीबीटी अंतर्गत हे पैसे वितरित केले जाणार आहे। तर महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता। आपल्या जास्तीत जास्त शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।